नमस्कार. ई-सिटी न्यूजच्या आजच्या या विशेष टॉप 10 इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टमध्ये स्वागत आहे. आज आपण एका क्राईम रिपोर्टरच्या नजरेतून शहराच्या दैनंदिन घडामोडींची अगदी आतली बातमी काढणार आहोत. वरवर अगदी शांत वाटणाऱ्या या शहराच्या पडद्यामागे नक्की काय शिस्तय याचा हा एक सखोल आणि नाट्यमय तपास आहे. तर मग चला थेट मुद्द्यावर येऊया. शहराच्या या पृष्ठभागाखाली नक्की काय चालले आहे? वरवर पाहता सगळं सुरळीत वाटत असलं तरी आतमध्ये असे काही गंभीर गुन्हेगारी तपास आणि मोठे बदल अगदी आपल्या नकळत घडत आहेत. आज आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. सुरुवात करूया क्राईम डायरीपासून, म्हणजेच शहराचे ते काळे वास्तव जे सहसा लपवले जाते. सगळ्यात मोठा आणि धक्कादायक खुलासा झालाय तो थेट प्रशासकीय पातळीवर. विचार करा, म्हाडासारख्या संस्थेत असा घोटाळा उघडकीस आलाय. चक्क बनावट नकाशे वापरून घरकुलांना मंजुरी दिली गेली. आणि यात कुणाला अटक झाली माहितीये? थेट एका नायब तहसीलदाराला. प्रशासनात भ्रष्टाचार किती खोलवर रुजला याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. आता हे पुढचं प्रकरण तर अक्षरशः अंगावर काटा आणणारं आहे. टीसीएस केसमध्ये जे खुलासे झालेत ना, ते अतिशय धक्कादायक आहेत. पीडितांना गुंगीचं औषध देणं, त्यांच्यासोबत अमानवी कृत्य करणं आणि या सगळ्याचे धागेदोरे चक्क परदेशापर्यंत पोहोचत असल्याचा संशय आहे. हे साधं प्रकरण नाहीये, तर शहरात दडलेल्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळ्याकडे हा तपास बोट दाखवतोय. आणि फक्त मोठे घोटाळेच नाही, तर स्थानिक पातळीवर फसवणुकीचं एक नवीन आणि वेगाने वाढणारं जाळं विणलं जात आहे. सायबर गुन्हे बघा, शेअर मार्केटचे स्कॅम किंवा मग भोंदूबाबांचे प्रताप, या सगळ्यांमध्ये प्रचंड मोठी वाढ झालीय. आपण डिजिटल जगात आणि अंधश्रद्धेच्या जाळ्यात किती सहज अडकत आहोत हे एक मोठं धोक्याचं लक्षण आहे. आपला पुढचा भाग आहे कायद्याचा बडगा. प्रशासनाची यावर्षी नवी रणनीती काय आहे ते पाहूया. गुन्हेगारीचा हा वाढता आलेख बघता प्रशासनानेही आता कंबर कसली आहे. DS स्वामी यांनी नाशिक ग्रामीणच्या SP पदाची धुरा आपल्या हाती घेतली आहे. त्यांचा अजेंडा अगदी क्लिअर आहे. कायदा सुव्यवस्था कडक करायची आणि वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवायचं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हे एक अतिशय आक्रमक आणि गरजेचं पाऊल मानलं जात आहे. आता वळूया पायाभूत सुविधांकडे, जिथे एका बाजूला मोठा संताप आहे तर दुसऱ्या बाजूला भविष्याची आश्वासने. इथला विरोधाभास खरंच खूप रंजक आहे. एका बाजूला बघा, तब्बल 9 वर्षांनंतर मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोल पुन्हा सुरू झालाय, ज्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप खतखततोय. पण त्याच वेळी अगदी दुसऱ्याच बाजूला प्रशासनाने 2027च्या आगामी भव्य कुंभमेळ्याची अतिशय जोरदार आणि भविष्याचा वेध घेणारी तयारी सुरू केली आहे. या आगामी कुंभमेळ्याची भव्यता समजून घ्यायची असेल ना, तर फक्त हा एक आकडा बघा. तब्बल 643 कोटी रुपये, आणि तेही फक्त वीज पुरवठा प्रकल्पांसाठी. यातून 2100 मेगावॅट इतकी अतिरिक्त वीज क्षमता निर्माण होणार आहे. शहराचा चेहरामोहरा कसा बदलतोय याचं हे एक उत्तम आणि मोठं उदाहरण आहे. पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे पर्यावरण आणि आरोग्य. शहराची सध्याची नाडी काय सांगतीये? विकासाच्या या वेगवान शर्यतीत पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राष्ट्रीय हरित लवादाने म्हणजेच NGTने शहरात झाडे तोडण्यावर घातलेली बंदी आता थेट जून महिन्यापर्यंत कायम ठेवलीय. विकासासाठी होणारी बेसुमार वृक्षतोड आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय चिंता या निर्णयामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या आहेत. आणि या सगळ्या पर्यावरणाच्या हानीचा थेट फटका कोणाला बसतोय? तर आपल्याला. नाशिकमध्ये वाढती उष्णता आणि धुळीच्या प्रदूषणामुळे डोळ्यांच्या आजारांमध्ये तब्बल 25% मोठी वाढ झाली आहे. विकासाची ही नेमकी कोणती किंमत आपण चुकवत आहोत याचा खरंच गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. आपला शेवटचा भाग आहे विकासाचे मार्ग आणि समोर आलेले नवीन प्रस्ताव. भविष्यातील प्रवासाच्या दृष्टीने काही अतिशय महत्त्वाचे प्रस्ताव समोर आलेत. नाशिकवरून थेट कोल्हापूर आणि भुजसाठी नवीन रेल्वे सुरू करण्याची योजना आखली जाते. जर हे प्रस्ताव प्रत्यक्षात आले आणि मंजूर झाले तर प्रवाशांसाठी हा खरोखरच एक मोठा गेम चेंजर निर्णय ठरू शकतो. आता आपला हा इन्व्हेस्टिगेटिव्ह डोसियर इथेच थांबत असताना एक विचार नक्कीच करावा लागेल. एका बाजूला प्रशासनात आणि शहरात दडलेले हे गुन्हेगारीचे काळे वास्तव, दुसऱ्या बाजूला पायाभूत सुविधांचा वेगवान विकास आणि त्याचसोबतच उभी राहणारी पर्यावरणाची अतिशय गंभीर आव्हानं. या तिन्ही परस्पर विरोधी गोष्टींच्या टकरीतून या शहराचे भविष्य नक्की कसे आकार घेणार आहे या महत्त्वाच्या प्रश्नासोबतच आजचं हे विशेष विश्लेषण आपण इथेच थांबूया. अशा सखोल आणि ताज्या माहितीसाठी नक्की सोबत राहा.